नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण द्वितीय सत्राचं जे काय अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम सविस्तर चर्चा केलेली आहे. तर त्या अभ्यासक्रमापैकी आपण 4 प्रकरणांची थोडक्यात कोणकोणत्या प्रकरण आहेत, त्या कोणकोणत्या प्रकरणामध्ये कोणकोणते पॉईंट्स येतात किंवा मुद्दे, त्या सर्वांचा आपण इथं गेल्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेले आहे, चर्चा केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण या व्हिडिओमध्ये बँकेतर वित्तीय संस्थेचा अर्थ आणि प्रकार हे आपण पाहणार आहोत. तर बँकेतर वित्तीय संस्था म्हणजे काय? तर विचार करा विद्यार्थ्यांनो, आज बँक व्यवसाय तर वित्त कंपन्या म्हणून ओळखल्या जात असलेल्या ज्या काही संस्था आहेत, या अगोदर काय होतं की बँक व्यवसाय तर वित्त मध्यस्थ म्हणून ओळखले जात होते. म्हणजे बँकिंग आयोग 1972ला झाला, त्यावेळेस याने सुद्धा याच संस्थेचा काय केला, वापर केला. म्हणजे बँक गुंतवणूकदार आणि बचत करणारे यामधील जे काही मध्यस्थ असतात ते कर्जाऊ देण्यासाठी अतिरिक्त निधी असलेले आणि बँक व्यवसायासाठीचा जो काय आवश्यक निधी आहे तो आवश्यक निधी कर्जाऊ घेणारे या दोघांमधला जे काय बँक मध्यस्थ असतात ते बँक मध्यस्थ म्हणून काम करत असतात. म्हणजेच असे मध्यस्थांचे जे काही कार्य असतं ते कार्य करणाऱ्या वित्तीय संस्थासुद्धा अस्तित्वात आहेत, परंतु त्या बँका नसतात. लक्षात घ्या, त्या वित्तीय संस्था अस्तित्वात असूनसुद्धा त्या बँक नसतात. म्हणूनच याला काय म्हणतो आपण, बँक व्यवसाय तर वित्तीय संस्था असं म्हणतो आणि हीच संज्ञा परत अस्तित्वात आली. आता या जुन्या संज्ञेचा विचार करता आता या नव्या संज्ञा, म्हणजे जी जुनी संज्ञा होती, या जुन्या संज्ञेचा म्हणजे जागा ही बँक व्यवसाय तर वित्तीय कंपन्यानं घेतलेली आहे. पहिली काय होती, बँक व्यवसाय तर वित्त कंपन्या. तर वित्तीय मध्यस्थ ही जी काय संज्ञा आहे ती संज्ञा, तिची जागा काय केलेली आहे, बँक व्यवसाय वित्तीय कंपन्यांनी घेतलेली आहे. तर विद्यार्थ्यांना, भारतात बँकाच्या बरोबरीनंच बँकेतर वित्तीय संस्थांचा सुद्धा काय केलेला आहे, विकास घडून आला आहे. म्हणजे बँकाप्रमाणे बँकेतर वित्तीय संस्थांनी अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणजे बँकेतर वित्तीय संस्थांमध्ये प्रामुख्याने काय असतं की म्युच्युअल फंड असतो, विमा कंपन्या असतात, गुंतवणूक कंपन्या असतात, किंवा जोखीमयुक्त भांडवल संस्था असतात, नंतर स्वयंसहाय्यता गट असतात, योजना असते, किंवा भाडे खरेदी वित्त संस्था म्हणजे हायर परचेस फायनान्स इन्स्टिट्यूट म्हणतो आपण त्याला. या सर्वांचा काय असतो इथं समावेश होतो. म्हणजे या बँकेतर वित्तीय संस्था जनतेकडून ठेवी स्वीकारतात आणि गरजूंना काय करतात, त्याद्वारे कर्ज पुरवठा करत असतात. म्हणजे बघा, या संस्था बचतदार व्यक्ती आणि कर्जदार व्यक्ती यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावत असतात. लक्षात घ्या, याचं म्हणजे या वित्तीय संस्था आहेत, त्या वित्तीय संस्था व्यापारी बँकाप्रमाणेच इतर कार्य करत नाहीत. लक्षात घ्या, म्हणजे कर्ज पुरवठा करणे, गुंतवणूक करणे किंवा वित्तीय सेवा पुरवणे या दृष्टीनं या वित्तीय संस्थांची जी काय भूमिका आहे ती भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. म्हणून आपण या व्हिडिओमध्ये वित्तीय जे काय बँकेतील वित्तीय संस्था आहेत त्याचा अर्थ आपण व्यवस्थित जाणून घेऊया आणि त्याची व्याख्या काय आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. नंतर त्या बँकेतर वित्तीय संस्थेचा विविध प्रकार कशामध्ये केला जातो, म्हणजे विविध प्रकारात वित्तीय संस्थांचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, बँकेतर वित्तीय संस्थांची नेमकी व्याख्या करणे कसं असते आपल्याला कठीण जातं. म्हणजेच काय की 1972 मधली जी काय बँकिंग आयोग झाला, या बँकिंग आयोगानं बँकेतर वित्तीय संस्थेची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. ते आयोगाच्या मते बघा की पहिली व्याख्या केलेली आहे आयोगानं 1972 मध्ये. तर ही जी व्याख्या आहे ती आर्थिकदृष्ट्या विचार करता बँकेतर वित्तीय संस्था ही व्यापक संकल्पना आहे की ज्यात संस्था समाविष्ट केल्या जातात, ती ज्यांचे दायित्व कर्ज फेडण्याचं साधन म्हणून वापरलं जात नाही. लक्षात घ्या. आणि 1963 मधली जी काय बँक व्यवसाय कायद्यानुसार जी व्याख्या केली जाते ती व्याख्या कशी आहे की बँक म्हणून, लक्षात घ्या, 1963ला ही व्याख्या केलेली आहे की बँक म्हणून
मान्यता नसणाऱ्या आणि सामान्य जनतेकडून ठेवी स्वीकारणाऱ्या, बँक म्हणून मान्यता नसणाऱ्या, इथं नसणाऱ्या आहे, आणि सामान्य जनतेकडून ठेवी स्वीकारणाऱ्या बँकेप्रमाणे इतर कार्य करणाऱ्या कंपन्यांना किंवा संस्थांना बँकेतर वित्तीय संस्था असं म्हटलं जातं. तर विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, परत एकदा सांगते, बँक म्हणून मान्यता नसणाऱ्या, इथं व्याख्येमध्ये असणाऱ्या आहे, त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, नसणाऱ्या पाहिजे. तर बँक म्हणून मान्यता नसणाऱ्या आणि सामान्य जनतेकडून ठेवी स्वीकारणाऱ्या आणि बँकेप्रमाणे इतर कार्य करणाऱ्या कंपन्यांना किंवा संस्थांना बँकेतर वित्तीय संस्था असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. म्हणजे या व्याख्यावरून आपल्याला असं स्पष्ट होतं की बँकेतर संस्था स्वीकारणे, बँकेतर संस्था काय करते, ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे ही प्रमुख कार्य करते आणि या संस्थेच्या देयता कर्जफेडीसाठी वापरता येत नाहीत. म्हणजे बँका व्यापारी बँका निरनिराळ्या प्रकारच्या ज्या काही ठेवी ठेवतात, परंतु बँकेतर वित्तीय संस्था ह्या प्रामुख्याने मुदत ठेवी स्वीकारताना दिसतात. म्हणजे या संस्थांना बँक म्हणून मान्यता दिली जात नाही, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. याचं कारण काय की या संस्थांनी संस्थांची जी काही स्थापना आहे ती स्थापना बँकिंग कायद्यानुसार झालेली नसते. लक्षात घ्या. आणि रिझर्व्ह बँकेने त्यांना बँक व्यवसायाची परवानगी सुद्धा दिलेली नसते. म्हणून या बँकांना काय म्हटलं जातं, बँकेतर वित्तीय संस्था किंवा बिगर बँकीय वित्तीय संस्था, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट असं म्हटलं जातं. तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो की म्युच्युअल फंड चालवणे आणि चिट फंड चालवणे किंवा भाडे खरेदी व्यवहार करणे, ही जी काही हुंड्याची वटवणूक करणे यासारखी जी काही कार्य आहेत या वित्तीय संस्था करतात आणि बहुतेक सर्व बँकेतर वित्तीय संस्था ह्या नफ्याच्या उद्देशानं काय करत असतात, कार्य करत असतात. आता पुढची व्याख्या अशी आहे की ज्या वित्तीय संस्थांना देण्याचा उपयोग कर्जाच्या व्यवहारपूर्तीसाठी केला जात नाही, अशा वित्तीय संस्था म्हणजेच बँकेतर वित्तीय संस्था. म्हणजे याचा अर्थ काय की बँकेतर वित्तीय मध्यस्थ ही अर्थशास्त्र साहित्यातील एक व्यापक संस्था आहे. म्हणजेच ज्या वित्तीय संस्थांच्या देण्याचा जो काही उपयोग कर्जाच्या व्यवहारपूर्तीसाठी केला जात नाही, तर अशा वित्तीय संस्था. लक्षात आलं. म्हणजे पुढची व्याख्या आपण लक्षात घेऊया की या संस्था म्हणजे बँका नव्हे तर तरीसुद्धा या बँकांप्रमाणे वित्तीय मध्यस्थ आहेत. ही व्याख्या अतिशय महत्त्वाची आहे. तर विद्यार्थ्यांनो म्हणजे हा जो आपल्याला फरक आहे हा फरक करणं गरजेचं आहे. म्हणजे याचं कारण काय की ज्या व्यवसाय वित्तीय कंपनी ही संज्ञाच असं सूचित करते की ह्या संस्था म्हणजे बँका नव्हे आणि ही काय आहे, बँकांप्रमाणेच वित्तीय मध्यस्थ आहे. म्हणजे या व्याख्याप्रमाणे आपल्या लक्षात काय आलं की ज्यांची देणी लोकांकडून पैसा म्हणून स्वीकारली जात नाहीत, तर अशा सर्व संस्था बँकिंग वित्तीय मध्यस्थ किंवा बँकिंग व्यवसाय तर वित्तीय कंपनी म्हणून ओळखली जाते. म्हणजे ध्वनित केलेला जो काय अर्थानुसार बँका ह्या अशा संस्था आहेत की ज्या देणी पैसा म्हणून काय करतात, कार्य करतात. आणि हे कार्य कसे होते ते आपण म्हणजे बँकेतील ठेवी या धनादेशाकडून काढून घेतात आणि हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे धनादेश हे पैशासारखं असतं आणि म्हणून धनादेशाद्वारे काढता येणाऱ्या बँकेमधील सर्व ठेवी या पैसा जाणूनच गणल्या जातात. म्हणून काय केलं जातं की या ठेवी देशातील एकूण पैसा पुरवठ्याचा एक भाग म्हणून मानल्या जातात. परंतु अशा ह्या बँकांची काय असते, म्हणजे अशा ह्या ज्या काय ठेवी असतात ती बँकेची देणी असतात. म्हणून या व्याख्यामध्ये काय केलेलं आहे की या देण्याच्या उपयोगाचा उल्लेख पैसा म्हणून केला आहे आणि हा उल्लेख काय केला आहे, बँक किंवा बँकेतर वित्तीय जी काही कंपनी आहेत त्यात फरक दर्शवलेला आहे. म्हणजे आपल्याला सांगायचं म्हणजे काय की अशा सर्व संस्था ही ज्या ठेवी स्वीकारतात आणि कर्ज देतात परंतु बघा धनादेश सुविधा पुरवत नाहीत, अशा संस्थांनाच आपण काय म्हणतो, बँकेतर वित्तीय मध्यस्थ संस्था असं म्हटलं जातं. आता शेवटची व्याख्या काय सांगते बघा की शेवटच्या व्याख्यात म्हणजे इथं काय केलेलं आहे, बँकेत जो काय कायदा आहे किरकोळ तरतुदी
म्हणजे करण्यासाठी 1963ने दिलेली जी काय कायदा आहे तो कायदा भारतीय रिझर्व्ह बँकेनं काय केलेलं आहे, या बँकेला सामान्य लोकांकडून ठेवी स्वीकारणाऱ्या आणि बँकेप्रमाणे व्यवसाय करणाऱ्या, परंतु बघा की बँका म्हणून समजल्या न जाणाऱ्या कंपन्या किंवा संस्थांच्या व्यवहारावर लक्ष ठेवणे म्हणजे नियंत्रण आणि नियमन करण्याचे जे काही अधिकार असतो तो अधिकार देतो. म्हणजे या कायद्याच्या दृष्टीनं इथं व्याख्या काय केलेली आहे, बँक व्यवसाय तर संस्था म्हणजे कंपनी, निगम, व्यापारी संस्था आणि वित्तीय संस्था म्हणजेच कोणतीही बँक व्यवसाय तर संस्था जी संस्थेच्या व्यवसायाचा एक भाग म्हणून व्यापार, उद्योग किंवा शेतीसाठी कर्ज किंवा अग्रिम देत असते. म्हणजे संस्थेचा व्यवसाय अथवा व्यवसायाचा एक भाग म्हणून सरकारनं स्थानिक संस्थांची प्रचलित केलेले भाग म्हणजे काय, शेअर्स, विपत्र, बंधपत्र, ऋणपत्र किंवा अशा स्वरूपाच्या कोणत्याही बाजार योग्य प्रतिभूती विकत घेत असते. जी संस्था तिचा प्रमुख व्यवसाय म्हणून भाडे व्यवहार करीत असते किंवा अशा व्यवहारात वित्त पुरवठा करीत असते अशी संस्था म्हणजे बँक व्यवसाय तर वित्त संस्था होय. लक्षात घ्या, या व्याख्यावरून आपल्याला असं एक वेगळेपण अधिक स्पष्ट होतं की जी या मुद्द्याची नोंद या व्याख्यामध्ये लक्षात येते की कायद्यामध्ये संस्थेची जी काय व्याख्या आहे ती कंपनी, महामंडळ किंवा व्यवसाय संस्था अशी केलेली आहे. आणि कंपनी म्हणजेच कंपनी कायदा जो 1956च्या कलम 3 नुसार केलेल्या व्याख्यानुसार असणारी कंपनी, तसेच कायद्याचा कलम 591 मध्ये दिलेला जो काय अर्थानुसार असलेली जी काय विदेशी कंपनी सुद्धा या व्याख्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. नंतर महामंडळ म्हणजे कोणत्याही विधिमंडळामध्ये संमत केलेल्या कायद्यानुसार स्थापन केलेलं महामंडळ म्हणजेच व्यवसाय संस्था म्हणजेच काय कंपनी. आणि व्यवसाय संस्था म्हणजे काय, फर्म म्हणतो आपण त्याला. भारतीय भागीदारी कायदा 1932 मध्ये म्हणजे इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 याच्यामध्ये काय केलं आहे की या व्याख्यानुसार असलेली जी काय व्यवसाय संस्था हा शब्द आहे तो जिच्या भागीदारांनी भरणा केला म्हणून काय केलं, एकूण भांडवलाची जी काय रक्कम आहे म्हणजे 1 लाखाहून अधिक असते. थोडक्यात जे काय संघटन प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारचं असलेलं जे काही संस्था आहे ती संस्था आपण तिला संस्था म्हणून संबोधतो. तर लक्षात आलं की या अशा पद्धतीच्या व्याख्या आहेत. तर रिझर्व्ह बँकेनं सुद्धा 1997 मध्ये बँक व्यवसाय तर वित्त कंपनी म्हणजे काय आहे ते सांगितलं आहे. म्हणजे वित्तीय त्यांनी रिझर्व्ह बँकेनं काय सांगितलं 1997 मध्ये ही जी काय आहे ती वित्तीय संस्था जी कंपनी आहे. नंतर अजून काय सांगितलं की बँक व्यवसाय तर संस्था ही कंपनी असून या संस्थेचा प्रमुख व्यवसाय कोणत्या योजनेखाली किंवा व्यवसाय तर कोणत्या पद्धतीनं ठेवी स्वीकारणे आणि कोणत्याही पद्धतीनं कर्ज देणे. नंतर तिनं असं स्पष्ट केलं की अशा स्वरूपातील इतर बँक व्यवसाय तर संस्था आणि केंद्र सरकारच्या परवानगीनुसार स्थापन झालेल्या अशा वर्गातील संस्था. म्हणजे लक्षात आलं, रिझर्व्ह बँकेनं या बँक व्यवसाय तर वित्त कंपनीची जी की व्याख्या केलेली आहे. तर याच्यामधून आपल्याला असं लक्षात येतं की जी काय ICICI आणि IDBI यासारख्या ज्या काही वित्तीय कंपन्या आहेत त्या वित्तीय कंपन्या प्रमुख व्यवसाय म्हणून शेती व्यवहार करणाऱ्या संस्थांचा समावेश केलेला नसतो. आणि याच्यामध्ये मुख्यतः भाडे खरेदीवर वित्त सहाय्य करणाऱ्या ग्राहकांमध्ये देणाऱ्या गुंतवणूक कर्ज देणाऱ्या किंवा सामग्री भाडेपट्ट्यावर देणाऱ्या नंतर परस्पर फायदा वित्तीय कंपन्यांचा काय केलेला असतो, समावेश केलेला असतो. आणि समावेश कुणाचा केलेला नसतो, जो विमा कंपन्या, शेअर बाजार आणि शेअर दलाल या कंपन्याचा समावेश केलेला नसतो. तर या विशिष्ट म्हणजे एक बँकेतर वित्तीय संस्थेचा अर्थ आपण समजून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनो आपण बँकेत व्यवसायात जे काही वित्तीय संस्थेचा प्रकार आहे ते प्रकार आपण पाहणार आहोत. तर बँकेतर वित्तीय संस्थेचे प्रकार कोणते आहेत, तर रिझर्व्ह बँकेनं काय केलेलं आहे, वित्तीय संस्थांचे एकूण 3 प्रकारात वर्गीकरण केले. आणि ते 3 प्रकार म्हणजे मी तुम्हाला इथं दिलेले आहेत. तर ते 3 प्रकार आपण इथं सविस्तर स्पष्ट करूया. तर विद्यार्थ्यांनो पहिला प्रकार असा आहे की बँकेतर वित्तीय कंपनी.
तर या बघा, जनतेकडून ठेवी स्वीकारणे आणि त्याद्वारे वित्तीय संस्थांकडून व्यक्तींना कर्ज देणे हा एक कंपनीचा काय असतो, प्रमुख व्यवसाय असतो. म्हणजे या कंपन्यांकडे 1,00,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी भांडवल असते आणि या कंपन्या इतरांपेक्षा जास्त व्याजदरानं आमिष दाखवून ठेवी काय करतात, आकर्षित करतात. म्हणजे ठेवीच्या आधारेच या कंपन्यांचा काय करतो, कारभार चालतो. आता बघा, छोटे व्यापारी किंवा किरकोळ दुकानदार, घाऊक व्यापारी, नंतर लघु उद्योग, नोकरदार, व्यक्ती इत्यादी ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्या यांना काय करतात, कर्ज देतात. याचाच अर्थ काय की कर्ज देताना पुरेसे तारण स्वीकारण्याकडे या कंपन्या काय करतात, लक्ष देत नाहीत. म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे या कार्याबाबत या कंपन्या काय करतात, व्यापारी बँकांसारख्याच असतात. परंतु या कंपन्या व्यापारी बँकांप्रमाणे पतनिर्मिती म्हणजे क्रेडिट क्रिएशन करू शकत नाहीत. कारण या कंपन्यांकडे काय केलं असतं, स्वतःचं धनादेश नसतो. म्हणजे या कंपन्यांना व्यापारी बँकांप्रमाणे रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करावे लागत नाही. म्हणून या बँकेतर वित्तीय कंपन्यामध्ये प्रमुख जे काय संस्थांचा समावेश केला जातो, ते प्रमुख संस्थाचा समावेश आपण थोडक्यात पाहूया. तर पहिलं, साधन सामग्री भाडेपट्टा कंपनी. तर म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, इक्विपमेंट लिझिंग कंपनी. ही कंपनी काय असते की साधन सामग्री भाडेपट्टा देणे किंवा व्यवहाराला वित्तपुरवठा करणे हे त्याचं काय असतं, प्रमुख कार्य असतं. लक्षात आलं, साधन सामग्री भाडेपट्टा कंपनी. पुढचा मुद्दा असा आहे की भाडे खरेदी वित्त कंपनी. भाडे खरेदी वित्त कंपनी म्हणजेच हायर परचेस फायनान्स कंपनी. तर याच्यामध्ये भाडे खरेदी व्यवहार करणे, लक्षात घ्या, भाडे खरेदी व्यवहार करणे आणि किंवा त्याला आपण काय म्हणतो, अशा व्यवहाराला वित्त पुरवठा करणे हे सुद्धा महत्त्वाचं कार्य ही कंपनी करत असते. पुढचं, गुंतवणूक कंपनी. आता या गुंतवणूक कंपनीमध्ये म्हणजे आपण त्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये, इन्व्हेस्टमेंट कंपनी. तर ही गुंतवणूक कंपनी मुख्यतः प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करत असते. लक्षात घ्या, म्हणजे सरकारी प्रतिभूतींचे जे काही अभिगोपन करणं किंवा अशा प्रतिभूतींचा व्यवहार करणाऱ्या प्राथमिक विक्रेत्यांचा सुद्धा, म्हणजे प्राथमिक विक्रेते म्हणजे काय की प्रायमरी डीलर्स, या कंपनीमध्ये त्यांचा काय केलेला असतो, समावेश असतो. लक्षात घ्या. आता पुढचा, बँकेतर वित्तीय कंपनींमध्ये कर्ज वित्त कंपनी या संस्थेचा सुद्धा समावेश होतो. त्यालाच आपण काय म्हणतो, लोन फायनान्स कंपनी. तर निरनिराळ्या उद्योग व्यवसायांना कर्ज किंवा अग्रिम देणं हे या कंपनीचं काय आहे, महत्त्वाचं कार्य समजलं जातं. लक्षात घ्या. तर बँकेतर वित्तीय कंपनी ही आपली कन्सेप्ट क्लिअर झाली. हा एक प्रकार आहे. तर पुढचा प्रकार आपण पाहूया, दुसरा, शेषाधिकार बँकेतर कंपनी. आता यालाच आपण काय म्हणतो, रेसिडेन्शी नॉन बँकिंग कंपनी. तर याच्यामध्ये काय की बँकेतर वित्त कंपन्यातील जे काय आपण प्रकार बघितले, हे कुठले, अ, ब, क आणि ख, हे जे काय 4 प्रकार आहेत, ते 4 प्रकार त्याच्या व्यतिरिक्त असणारा इतर कंपन्यांचा जो काय समावेश आहे, हा समावेश ह्या प्रकारामध्ये होतो. म्हणजे ही कंपनी विशिष्ट योजना जाहीर करून त्या अंतर्गत लोकांकडून ठेवीचा स्वीकार करते. म्हणजे बहुतेक ठेवी या मुदत ठेवीच्या स्वरूपामध्ये असतात आणि अशा ठेवी मुदत पूर्ण झाल्याशिवाय संबंधित ठेवीदारांना परत केल्या जात नाही. लक्षात घ्या. आणि काही वेळा काय होतं की विशिष्ट मुदतीसाठी आवर्ती ठेवीच्या स्वरूपाच्या ठेवीही स्वीकारल्या जातात. म्हणजे अशा ठेवी काय होतात की ठेवीदारांना मुदतीपूर्वी दिल्या जात नाही. म्हणजे मुदत संपल्यानंतर काय केलं जातं, संबंधित ठेवीदारांच्या व्याजासहित रक्कम परत केली जाते. लक्षात आलं. तर पुढचा मुद्दा असा आहे की बँकेतर बिगर वित्त कंपनी, नॉन बँकिंग नॉन फायनान्स कंपनी. लक्षात घ्या. तर ही बँकेतर कंपनी बिगर वित्त स्वरूपाची असते. म्हणजेच ती वित्तीय क्षेत्राशी संबंधित नसून शेती, वन किंवा म्हणजे आपण त्याला जंगल म्हणतो, किंवा व्यापारी क्षेत्रांशी संबंधित असते. म्हणजे गोल्डन फॉरेस्ट संस्था, वृक्ष संवर्धन संस्था यासारख्या संस्था या प्रकारामध्ये मोडत असतात.
हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे वृक्ष संवर्धन संस्था जनतेकडून ठेवी स्वीकारताना आणि विशिष्ट झाडांची मालकी त्यांच्या नावाने करतात. याचा अर्थ काय की अशा ठेवी वृक्षांपासून उत्पन्न मिळणाऱ्या मुदतीपर्यंत स्वीकारल्या जातात. म्हणजे मुदत पूर्ण झाल्यानंतर संबंधित झाडांची विक्री करण्याचा अधिकार कंपनीला किंवा संस्थेला असतो. लक्षात घ्या. म्हणजे संस्था या झाडांची विक्री करून संबंधित ठेवीदाराला ठेवी रक्कम व्याजासह परत करते. उदाहरणार्थ आपण सागाची लागवड करतो बघा, तर साग हा संवर्धित म्हणजे वृक्ष संवर्धन संस्था याचं एक चांगलं उदाहरण आपण सांगू शकतो. तर अशा पद्धतीनं हे जे काय बँकेतर वित्तीय कंपनी आहे ही नॉन बँकिंग नॉन फायनान्स कंपनी आपण म्हणतो त्याला. तर अशा पद्धतीने हे जे काय प्रकार आहेत एकूण 3, हे एकूण 3 प्रकार आपण इथं सविस्तर चर्चा केलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन मुद्द्याचा आपण जरूर विचार करूया. सो थँक्यू.